नमस्कार मित्रांनो, स्पॉटलाइट करंट अनालिसिस मध्ये आपले स्वागत आहे। 24 मार्च 2019 रोजी आता पीएसआय एसटी एसओ ची कंबाईन एक्झाम आहे। आतापर्यंत आपण पूर्ण त्याचं प्रिपरेशन करत आलो आहे, आपल्यापर्यंत त्याचा सराव केलेला आहे। पण नेमकं पेपरच्या दिवशी हा पेपर कसा हाताळावा, कारण की राज्यसेवा पूर्व परीक्षेपेक्षा या परीक्षेचा मुख्य फरक म्हणजे काय, तर यात सामान्य अध्ययन या विषयात 100 प्रश्न आहेत। सामान्य अध्ययन पेपरमध्ये 100 प्रश्न, परंतु हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याजवळ फक्त 60 मिनिटे आहेत, 1 तास आहे। आणि या 1 तासामध्ये 7 विषयांचे एकूण 100 प्रश्न हँडल करणं याच्यासाठी एक स्किल असणं गरजेचं आहे। जे पहिल्यांदा अटेम्प्ट करता देणार आहे त्यांना आता मागच्या परीक्षेचा त्यांच्यावर काही अनुभव नसल्यामुळे त्यांना थोडंसं टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत कसं करावं हा बऱ्याच अंशी असा प्रश्न असतो, किंवा यांनी ज्या लोकांनी याच्या आधी 1-2 अटेम्प्ट दिले आहे त्यांना सुद्धा काही वेळेस 1 तासात 100 प्रश्न कसे हाताळावे या गोष्टी माहीत नसतात। तर त्या संदर्भात आपण आता थोडीशी माहिती बघूया। म्हणजे आता याच्यात तुम्ही नव्याने काही कंटेंट लेव्हलवर आपण बोलणार नाहीये, कारण की आता खऱ्या अर्थाने कंटेंट लेव्हलवर एक्झामला 10 दिवस राहिले आहे आणि कंटेनवर आपण काही बोलणं योग्य ठरणार नाही। तुम्ही कंटेनसाठी जे काही अभ्यास करताय, जे वापरताय तेच योग्य प्रकारे अभ्यास करणं हेच गरजेचं आहे। परंतु परीक्षा नेमकी कशी हाताळावी तो 1 तास जो 24 मार्च रोजी आपली जी एक्झाम असणार आहे पीएसआय एसटी एसओची, त्या पूर्व परीक्षेत आपण तो पेपर कसा हाताळावा या स्वरूपाची आपण माहिती बघूया। आता हे तुम्हाला माहिती आहे की 100 प्रश्न आणि 60 मिनिटं आहे, त्यातही 15 प्रश्न बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचे आहे। 17 आणि 18 जर आपण पेपरचं विश्लेषण बघितलं तर बुद्धिमत्तेचाच प्रश्न जास्त आहे। 17ला तर 15 प्रश्न बुद्धिमत्तेवर आहे, 18ला 1 प्रश्न अंकगणितावर आहे। आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न असे असतात की ते सोडवायला थोडा वेळ लागतो, ते टाइम कन्झ्युमिंग प्रश्न असतात, म्हणून या सर्व गोष्टींचा आपल्याला इथे विचार करायचा आहे। प्रथमतः मी 2 प्रश्नपत्रिका दाखवतो। 17ची कंबाईनची प्रीची प्रश्नपत्रिका आहे आणि 18ची। मी प्रश्नपत्रिका मुद्दाम का दाखवतो आहे, 17ला हा पेपर जो होता हा 32 पानांचा पेपर होता 17चा कंबाईनचा, आणि 2018ला हा पेपर 28 पानांचा आहे। कारण की जर 28 पानांचा पेपर आहे तर हा विस्तृत आहे, हा पेपर कव्हर करायला वाचायला हा वेळ लागणार आहे। त्या तुलनेत 32 पानांचा पेपर कव्हर करायला काय लागणार आहे, कमी वेळ लागणार आहे। त्यामुळे तुम्ही वर्गात प्रश्नपत्रिका हातात आल्या आपलं पहिलं काम आहे की आपण लगेच पहिला प्रश्न उघडून सोडवायला सुरुवात न करता पहिले किती पेजेसचा पेपर आहे याचा अंदाज घेणे गरजेचं आहे। जर 48 किंवा मी असे म्हणेल मोर दॅन 42 जर पेजेस असेल तर समजून घ्यायचं की पेपर थोडा विस्तृत आहे। आता विस्तृत आणि काठिण्य पातळी आणखीन या पण त्यात 2 गोष्टी असतात। हा पेपर जर बघितला 17चा आणि 18चा, त्या दोघांची काठिण्य पातळी जवळजवळ सारखीच आहे। यात काठिण्य पातळीत काही फार जास्त फरक नाही आहे, पण फरक कशात आहे, त्या लेंथीनेस मध्ये फरक आहे। ज्यावरती पेपर लेंथी त्यामुळे तो कव्हर करायला काय लागणार आहे, थोडा वेळ लागणार आहे। मग आपण मेंटली प्रिपेअर राहणं फार आधी गरजेचं आहे। आपल्या हातात पेपर आलेला आपण जर त्या आधी अंदाज घेतला की पेपर किती पानांचा आहे, तर मग आपण तशी स्वतःला एक मेंटल प्रिपेअर असू शकतो किंवा आपल्याला कमांड देऊ शकतो की आता पेपर आपल्याला फास्ट कव्हर करायचा आहे। मग आता हा पेपर कव्हर करताना जी ऑब्जेक्टिव्ह पेपर सॉल्व्हिंगची फार काय म्हणतो आपण फेमस एक टेक्निक आहे, ज्याला एबीसी टेक्निक म्हणतात। म्हणजे पेपर सॉल्व्ह करताना ए, बी आणि सी अशा 3 राऊंड मध्ये पेपर सॉल्व्ह करायचा आहे। पण हे जरी कागदोपत्री फार छान वाटत असलं, एबीसी टेक्निक आहे, एबीसी टेक्निक पेपर सॉल्व्ह केला पाहिजे, त्याला थोडी सरावाची गरज आहे। त्यातही राज्यसेवा पूर्व परीक्षा 100 प्रश्न आणि 120 मिनिटं, तिथेही एबीसी टेक्निक तुम्ही अप्लाय करू शकता। पण जर ही एबीसी टेक्निक आपण कंबाईनच्या एक्झाम मध्ये ट्राय करायला गेलो तर इथे आपल्याला बऱ्याच जणांना अडचण येते की असं होतं की 28 पानांचा पेपर 100 मिनिटात 60 मिनिटात 100 प्रश्न वाचून सुद्धा होत नाही, त्याचे 3 राऊंड कसे काय पूर्ण करायचे। पण याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा डोक्यात कॅल्क्युलेशन करून घेऊन जायचं आहे, काही गोष्टींचा थोडासा सराव करून आणि प्रिपरेशन करून जायचं आहे। शेवटी आपला पेपर हा अटेम्प्ट करायचा आहे, त्यातही या 3 राऊंड अंटी ज्याला म्हणतोय 70+ किंवा आपण म्हणू 75+ पेपर अटेम्प्ट झाला तरच आपल्याला काहीतरी हातात चांगला आउटपुट येणं शक्य आहे। ज्याला आपण क्वालिटेटिव्ह अटेम्प्ट म्हणतो, हा किमान 70 ते 75+ असणं गरजेचं आहे। याचं कुठेच असं निश्चित स्वरूप सांगता येणार नाही की इतका अटेम्प्ट केला तर इतके। तुम्ही गेल्या काही परीक्षेचे रिझल्ट बघितले, हे 50 ते 55 या दरम्यान रिझल्ट लागतात। मी एसटी एसओ बद्दल बोलतो किंवा पीएसआय साठी 85च्या आसपास कट ऑफ लागतंय। पण जर मी 50-55 अटेम्प्ट जर बरोबर आणायचे असेल त्यासाठी मला किमान 70 ते 75 पर्यंत पेपर अटेम्प्ट करणं गरजेचं आहे। पेपर 3 प्रकारचा असू शकतो, यात पण असं म्हणू शकतो आपण फार इझी पेपर आहे, ऍव्हरेज आहे आणि टफ आहे, असे 3 प्रकारचे पेपर असू शकतात। पण तिथे हा 1 तासात अंदाज येत नाही त्यावेळेस की पेपर कसा आहे। साधारणतः ऍव्हरेज पेपर असेल असंच गृहीत धरून आपण 75+ असा अटेम्प्ट करणं काय गरजेचं आहे, हे डोक्यात ठेवणं महत्वाचं आहे। दुसरं, आता
आयोगाचा एक सरासरी म्हणजे तुम्ही कितीही टेस्ट सिरीज सोडवले असेल, कोणतेही टेस्ट सिरीज सोडवले असेल, तर टेस्ट सिरीज आणि आयोगाच्या पेपर मधला नेमका फरक काय असतो? टेस्ट सिरीज मध्ये सर्वच विषय कधीतरी कठीण असू शकतात, आयोग असं करत नाही. तुम्ही कोणत्याही आयोगाच्या मागच्या प्रश्नपत्रिका बघा, 7 विषयांपैकी 5 विषय आयोग ऍव्हरेजली विचारतं आणि 2 विषय आयोग टफ करतं. साधारणतः विद्यार्थ्यांनाच विज्ञान, सामान्य विज्ञान ज्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे आणि बुद्धिमत्ता अंकगणित याचा थोडासा आपण सराव कमी करतो, त्यामुळे या 2 विषय टफ जातात आणि जनरली ज्याला सोशल सायन्स म्हणतो हे इझीच जातात. मी याच्या आधी सांगितलं होतं की आपण टार्गेट करताना जे 55 मार्काचं सोशल सायन्सचं टार्गेट आहे, इथेच किमान 35 प्लस मिळवण्याचा प्रयत्न करायचा आणि जे 45 जे म्हणतोय आपण, ज्या सायन्स, मेंटल ॲबिलिटी आणि करंट आहे, या 45 मध्ये 20 मार्क असं आपण टार्गेट करून चाललोय, असं मी गृहीत धरून जातो. आता शेवटी पेपर त्या दिवशी कसा हाताळायचा? पहिलं तर आता जे 8-10 दिवस राहिले, एक माझा सल्ला आहे तुम्हाला, शक्यतो तुम्ही थोडं आयसोलेटेड राहा. काय होत आहे की जसजसं आपण पेपर जवळ जातो आपली एन्झायटी वाढत जाते, कारण की आपला कॉन्फिडन्स थोडासा इथं आता व्हायबल व्हायला सुरुवात करतो. कारण की आपल्याला वाटतं राज्यसेवेचा जर पेपर थोडासा असा टफ निघालाय तर हा पण पेपर काय निघेल, याचा आणि राज्यसेवा पेपरचा टफ निघण्याचा आणि याचा काही परस्पर संबंध नसतो. प्रत्येक परीक्षा ही इंडिव्हिज्युअली हाताळायची असते, ती प्रत्येक परीक्षा इंडिव्हिज्युअली परफॉर्म करायची असते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता या 8 दिवसात 10 दिवसात तुम्ही थोडासा आयसोलेटेड करून स्वतःला ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण व्हायबल कमी होऊन आपला फोकस चांगला राहील. दुसरं, आता पेपर हाताळताना एबीसी टेक्निक म्हणजे काय, कसं हाताळायचं, तर मी सांगितल्याप्रमाणे राज्यसेवेत त्या 3 राऊंड होईल, याच्यात नाही होणार, पण किमान 2 राऊंड मध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करता आला पाहिजे. प्रथमतः पेपर हाताळल्याला तुम्ही अंदाज घ्यायचा आहे पेपर किती पानांचा आहे. हा पेपर किती पानांचा आहे जर तुम्हाला समजलं आणि तुम्हाला तुमचा स्पीड किती ठेवायचा याचा अंदाज आला, त्याप्रमाणे ए राऊंड म्हणजे काय, ज्यात तुम्ही सर्वात जास्त शुअर आहात असे प्रश्न. मग माझं असं म्हणणं आहे की बुद्धिमत्ता अंकगणित वगळता जे 85 6 विषयाचे जे 85 प्रश्न आहे, ज्याला आपण जीएस म्हणू शक्यतो, ते 85 प्रश्न पहिले 30 ते 35 मिनिटात वाचून आणि त्यातनं जे येतात ते सोडवणे गरजेचं आहे. ज्यात तुम्हाला परफेक्ट खात्री आहे की या प्रश्नांची उत्तर मला माहित आहे, हे तुम्हाला 35 मिनिटापर्यंत करणं गरजेचं आहे. त्यामुळे स्पीड द्यायचं, प्रश्नामध्ये जास्त अडकून पडायचं नाही. आपण फार भावनिक होतो, असं वाटतं आता येईल, अजूनही जर तुम्हाला 2 प्रश्न शुअर असेल, 2 डगमगत असेल, त्याला गोल करून टाका, कारण की मग तो नंतर अटेम्प्ट करायचा की नाही, नंतर घ्यायचा की नाही, आपल्याला हे लक्षात येऊ शकतं. नंतर दुसऱ्या 15 मिनिटात तुम्ही इथे काय करायचंय, तर मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ताचे 15 मिनिटात प्रश्न सोडवायचे. हे थोडं सांगणं किंवा म्हणणं किंवा लक्षात घेणं फार अवघड जाईल की 15 मिनिटात 15 बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे सोडवायचे, पण आपल्याला 15 मिनिटात 15 बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायचे नाहीये. यातले 8 ते 9 किंवा 7 ते 9 असेच प्रश्न सिलेक्ट करायचे आणि हे दरवर्षी रिपिटेशन आहे प्रश्नाचं. उदाहरणार्थ ज्याला आपण म्हणतोय अंकमलिका, अक्षरमलिका, सिलोलिझम ज्याला म्हणतो आहे, त्यानंतर असे संबंध ओळखा, सहसंबंध ओळखा, आकृती. तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सहज लक्षात येईल 7 ते 8 प्रश्न यांचं रिपिटेशन आज आपण परसेप्शन किंवा प्रेडिक्शन करू शकतो हे कोणत्या स्वरूपाचे प्रश्न पडतात, त्याचं मेंटली प्रिपेअर व्यवस्थित करून जायचा, तेच प्रश्न तिथनं तुम्ही कॅच करायचे. काही आयोगाचे टाइम कन्झ्युमिंग प्रश्न असतात, मेंटल ॲबिलिटीचे अर्धा पानाची प्रश्न असतात. या प्रश्नांना वाचून बघायचं सुद्धा नाही असं मला वाटतं, कारण की आपण इथं वाचून बघायला लागलो की आपण परत वाचत जातो आणि ऍट द एंड ऑफ द प्रश्न जेव्हा आपलं वाचून होतो तेव्हा आपल्याला वाटतं आता काहीतरी उत्तर द्यायचं गरज आहे, आपण बराच वेळ त्यात खर्ची करतो. त्यामुळे इथं तुम्ही थोडं ट्रिकी तुमचा माइंड असणं गरजेचं आहे की या 15 पैकी 7 ते 8 प्रश्न सोडून होऊ शकतात. या 15 मिनिटांमध्ये ते 7 ते 8 प्रश्न इथे सोडवायचे. मग 35 आणि 15 किंवा 30 आणि 15 जवळजवळ 25 किंवा 50 मिनिटं आपण इथे खर्च करतो आणि मग ए आणि बी असे 2 राऊंड झाल्यावर सी राऊंड मध्ये आणखी कोणते प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचे आणि कोणते घ्यायचे आहे, कारण की आपला अटेम्प्ट कुठपर्यंत जाणं गरजेचं आहे, 70 किंवा 75 इथपर्यंत आपला अटेम्प्ट जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सी राऊंड घ्यायचा आहे, ज्याला आपण ब्लँक गेस किंवा वाईल्ड गेस म्हणतो. पण हा वाईल्ड नसतो, खऱ्या अर्थी आपला अभ्यासाचा बॅकग्राऊंड किंवा आपले काही लॉजिक्स असतात, त्याच्या अनुषंगाने आपण एलिमिनेशन टेक्निक हे करून इफेक्टिव्हली एलिमिनेशन टेक्निक वापरून आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी हा 10 मिनिटाचा राऊंड ठेवायचा आहे. किमान या 10 मिनिटं हा जो गणिताचा राऊंड आहे किंवा बुद्धिमत्तेचा राऊंड आहे हा पण त्याच्यात म्हणजे बुद्धिमत्तेचा पण सुद्धा प्रश्न त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि जिथे आपलं 50-50 असे कॅल्क्युलेशन झालेले होते त्या तिथे तुम्ही याचं पूर्ण तिसऱ्या राऊंडचा युटिलाइज करून तुमचा अटेम्प्ट इथपर्यंत नाहीच आहे. काही अशा गोष्टी असतात, उदाहरणार्थ आपल्याला वाटतंय की निगेटिव्ह मार्किंग आहे, पण लक्षात घ्या 1/4 किंवा 0.25 हा निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे सहसा आपला अटेम्प्ट जरी वाढत असला फार काही जास्त फरक पडत नाही.
पण हा अटेम्प्ट तुम्हाला नक्कीच एवढा वाढवणं गरजेचं आहे. मी म्हटल्याप्रमाणे की गेल्या वर्षीचे जे आपले कट ऑफ आहे 50-55 प्लस आहे. जर तुम्हाला 50-55 प्लस मार्क स्कोर काढायचा असेल तिथे आपण ऍश्युरिटी येत नाही. तुम्ही परीक्षेत गेले तिथलं असणारं वेळेचं प्रेशर, त्या सगळ्या प्रश्नांचा तो जो तिथे आपली सायकोलॉजिकल कंडिशन असते त्याला आपण अंदाज घेऊ शकत नाही का काय प्रश्न नक्की पक्का आहे किंवा योग्य आहे. त्याच्यामुळे आपला थोडासा 70-75 पर्यंत अटेम्प्ट जाणं काय गरजेचं आहे. यातनं आपण 50-55 पर्यंत पोहोचू शकतो. पण डिपेंड ऑन द पेपर. ज्यावेळेस पेपर आणखी सोपा असला तुम्ही आणखीन अटेम्प्ट वाढवला कारण हा अटेम्प्ट सगळ्यांचाच वाढणार, हा तुमचा वाढायचा नाही, तो अंदाज तुम्हाला तिथे घ्यायचा आहे. याच्यासाठीचं मेंटल प्रिपरेशन तुम्हाला आता येत्या 8 ते 10 दिवसात करायचं आहे. शेवटचे 10 दिवस आहे. आता तुम्ही कंटेनर काम जे आहे ते तुमच्या जसं तुमचं नियोजन त्याप्रमाणे कंटेंटचं काम करायचं आहे. पण लास्ट डेचं हे प्रिपरेशन डोक्यात पाहिजे. जर पेपर या 3 कंडिशन मध्ये आला, इझी आला किंवा ऍव्हरेज आला किंवा टफ आला तर त्यावेळेस पेपरला कसं हाताळायचं, हाताळताना किमान 2 राऊंड म्हणतोय मी. एबीसी राऊंड मी हा बी राऊंड एचाच भाग आहे कारण की त्यात फक्त आपण मेंटल एबिलिटी हा विषय घेतो आणि इकडे 6 विषय उरलेले घेतोय. म्हणून असे किमान 2 राऊंड मध्ये आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे. त्यासाठी ज्या काय मेंटल कमांड आपल्याला द्यायचे आहे, फास्ट करायचं आहे, याच्यासाठी संदर्भात तुम्हाला या सगळ्या दृष्टीचा नक्कीच उपयोग करता येईल. त्याच्यामुळे आता उरलेल्या दिवसात म्हणजे मला अजून परत सांगणं आहे की थोडंसं आपली एक्झाम राज्यसेवा पूर्व परीक्षा टाइम मॅनेजमेंट थोडं टफच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मेंटली चांगलं इथं प्रिपेअर होणं गरजेचं आहे. तरी थोडंसं आयसोलेटेड व्हा आणि या गोष्टीचा तुम्ही सोडवत असणाऱ्या टेस्ट आतापर्यंत किती सोडल्या किंवा या सॅटर्डे संडे किंवा आणखी तुम्ही कोणत्या टेस्ट सोडत असेल तिथं पण तुम्ही ही टेक्निक काय करा, सराव करताना करून बघा. म्हणजे तिथे गेल्यावर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली आणि इझिली हाताळता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही येणाऱ्या 24 मार्च रोजीच्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये आपलं नियोजन करू शकता. 24 मार्च साठी तुम्हाला स्पॉटलाइट करंट अनालिसिस तर्फे सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.